आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातल्या अनेक देशांना याचा फटका बसतोय। LPG गॅसला प्रामुख्याने याचा मोठा फटका बसलेला आहे। परिणाम या ठिकाणी होतोय। आपण हॉटेल्स बघितले, त्याच्यानंतर वेगवेगळे इंडस्ट्रीज बघितले आणि त्यातच आता लग्न, मंगल कार्यालय, लॉन्स या ठिकाणी देखील मोठा फटका बसतोय। कारण या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी जे LPG गॅस लागतात ते उपलब्ध होत नाहीये आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी असणारे कार्यक्रम असतील, लग्न असतील, त्यांना देखील प्रश्न पडलाय नक्की करायचं तरी कसं। आपल्यासोबत या लॉन्चचे मालक आणि इतर लोक सुद्धा आहेत। सर, काय परिस्थिती आहे, काय सामोरं जावं लागतं अडचणींना सध्या? आता हे दुर्दैव आहे खरं, आखाती देशाच्या युद्धामध्ये भारत सहभागी नाही, परंतु तिकडनं जो LPG गॅसचा सप्लाय आपल्याला होत होता त्याच्यामध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे आणि आपल्या भारत सरकारने काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलेले आहेत की भविष्यामध्ये होणारे क्रायसिस ओळखून त्यांनी आत्तापासून कपात सुरू केलेली आहे। आता हे जे बुकिंग्स आपण बघतो, आपण मार्चमध्ये होत, ते काय मार्चमध्ये बुकिंग झालेले नाहीत। युद्ध सुरू झाल्यानंतर 3-3, 4-4, 5-5 महिने आधी लग्नाच्या तारखा निघतात, रिसेप्शनच्या तारखा निघतात आणि त्याप्रमाणे आमंत्रण दिले जातात आणि मोठमोठ्या प्रकारचे मेनू 50-100 पदार्थ ठेवले जातात। पण दुर्दैवाने आज आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये कपात करायला लागते आहेत। म्हणजे ज्या पदार्थांना अग्नी जास्त लागतो, गॅस जास्त लागतो, ते ऑलरेडी आम्ही आमच्या मेनूमधनं बाहेर काढलेले आहेत। म्हणजे उदाहरणार्थ तुमचा डोसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारचे डीप फ्राईड आयटम असतील, कटलेट सारखे हे पदार्थ आता मेनूमधनं बाहेर झालेले आहेत आणि आधी आम्ही ज्या प्रकारे 100 प्रकारचे पदार्थ ठेवायचो ते करून 50 पदार्थांवर आलेलो आहेत। पण आम्ही जे उचललेले पाऊल याची दखल भारत सरकारने पण घेणं गरजेचं आहे की आखाती देशात चालू असलेलं युद्ध, त्यामुळे निर्माण झालेला तुटवडा, आम्ही उचललेलं पाऊल याचा कुठेतरी सुवर्ण मध्य त्यांनी साधला पाहिजे। विवाह सोहळे एकदाच होतात आणि हे काय युद्ध बघून सुरू केलेले सोहळे नाहीत। मग विवाह सोहळे करताना वऱ्हाडी मंडळी ही जेवणासाठी येतात, तर त्यांचा यथोचित सन्मान राखणं आमचं कर्तव्य आहे। तर त्या दृष्टीने भविष्यात सुद्धा तुटवडा न राहता हा पुरवठा व्यवस्थित राहील याची काळजी भारत सरकारने घ्यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो। आता गॅस मिळतोय का? कारण हळूहळू तुम्ही म्हणजे कोळशाच्या भट्टींवर ह्याच्यावर सुद्धा शिफ्ट होण्याचा प्रयत्न करताय। नाही मिळत आहे, गॅस नाही मिळत। नाही म्हणजे आज सुद्धा आपण बघतोय की इथं तयारी आहे। मग काय व्यवस्था केली आहे तुम्ही? जास्तीचे पैसे देताय का म्हणजे कोळशा किंवा लाकडाची भट्टी अशी काय? आपण लाकडांच्या चुलीवर सगळं करतोय आता, पण हे किती दिवस चालेल ह्याची कल्पना नाहीये। कारण की जवळपास अर्धा ट्रक आम्ही लाकूड आत्ता मागवलेलं होतं, पण त्यानंतरची परिस्थिती काय असेल ह्याचा अंदाज येत नाही। म्हणजे आणि सिलेंडर मिळत आहेत का जास्तीचे पैसे द्यावे लागतात? जास्तीचे पैसे देऊन आम्ही घेतोय, पण 15-20 सिलेंडराच्या वरती मिळत नाहीये। सर, यामुळे काही कार्यक्रम जे आहेत म्हणजे लग्न व्यतिरिक्त ते कॅन्सल सुद्धा होत आहेत का? नाही, अजून तरी कुठलाही कार्यक्रम रद्द झाला नाही आमच्या ह्या टापूमध्ये तरी। पण बुकिंग भविष्यातली थंडवलीत, लोकांना थोडं धास्ती बसलेली की हे जर युद्ध लांबलं तर मग भविष्यामध्ये जर तुम्हाला LPGचाच पुरवठा झाला नाही तर लोकांना तुम्ही शिजवून कशावर खायला घालणार? मग त्याच्यावर बंधनं यायला लागलीत। त्याच्यात 200 ते 300 लोकांची पर कार्यक्रमांमध्ये रोजगार पण अवलंबून असतात, त्याच्यावर पण फरक पडू शकतो। म्हणजे अर्थात आपण बघतोय की LPG गॅस जे कमर्शियल आहे ते पूर्णपणे बंद आहे, ते मिळत नाहीये। कुठं मिळतंय तर ते जास्तीचे पैसे मोजावे लागतात आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये याचा फटका बसताना दिसतोय। जर आता आपण बघितलं तर पुण्यातील DP रस्त्यावर असलेलं हे लॉन्स आहे जिथं लग्नाची कार्यक्रम सजलेला आहे, मात्र जे सिलेंडर्स या ठिकाणी हवेत ते मिळत नाहीये। लाकूड मागण्यात आलेला आहे, कोळशाच्या किंवा भट्टीवर जाऊन जेवण आणि इतर गोष्टी तयार केले जात आहेत। मेन्यूमध्ये सुद्धा कटोती केली जाते। अर्थात जर 50-60 आयटम असतील तर खाण्याचे डिशेस असतील तर ते कमी करण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय पलीकडे पूर्ण तयार आहे। मात्र या लग्नाच्या आणि इतर कार्यक्रमांना देखील या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यामध्ये लग्न कार्य असतील, मंगल कार्यालय असतील आणि लॉन्स असतील, त्यांना देखील या ठिकाणी फटका बसताना दिसतोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।